तुतारी किती वाजेल काय निवडणुकीमध्ये याबद्दल काय मी काही सांगू शकत नाही. परंतु एक आहे की आता या वयामध्ये आणि एवढ्या शारीरिक अडचणी असताना सुद्धा पवार साहेब रायगडावरती गेले हे कौतुकास्पद आहे असं मला वाटतं. त्याच्यामुळे आता लोक सुद्धा म्हणतात की ठीक आहे, आता मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण दिलेलं आहे, मग आता आणखी परत आंदोलनाची गरज काय आहे? रोज उठलं की आंदोलन कर आंदोलन. शेवटी आंदोलन करणारे जे असतात त्यांना सुद्धा घरचं काम धंदा पोट पाणी असतं की नाही. रायगडाचे शरद पवारांना आठवण आली एवढे दिवस मुस्लिम मत जाते की काय या संभ्रमावस्थेत ते जात नव्हते. आता ही तुतारी किती वाजेल काय निवडणुकीमध्ये याबद्दल काय मी काही सांगू शकत नाही. परंतु एक आहे की आता या वयामध्ये आणि एवढ्या शारीरिक अडचणी असताना सुद्धा पवार साहेब रायगडावरती गेले हे कौतुकास्पद आहे असं मला वाटतं. बाकी ठीक आहे, आता त्यांच्याबद्दल टीका करणं वगैरे ते तर मी त्याच्याबद्दल नाही काही बोलणार. परंतु ज्या वेळेला एखादी नवीन अशा प्रकारचं चिन्ह वगैरे काही मिळतं त्यावेळेला एक असा समारंभ केला जातो जेणेकरून त्या चिन्हाचा प्रचार प्रसार हा मोठ्या प्रमाणात व्हावा. आता तुम्हीच नाही का टीव्हीवर दाखवलं ते रायगडावर गेले तुतारी वगैरे, त्यातून जो आहे त्या तुतारीचा चिन्हाचा प्रचार प्रसार जो आहे लोकांचा म्हणून ते गेलेले आहे. बाकी आता त्यांच्या वय आणि अडचणी पाहतात ते गेलं हे खूप आहे. बाकी काय ते कधी गेलेच नव्हते अशातला काय भाग नाही, आता आयुष्यात गेलेच असतील कधीतरी. मात्र कालचं जसं आंदोलन पाहिजे होतं रस्ते बंद करण्याचं किंवा तसं मिळत नाहीये, तर काय वाटतं कुठेतरी मराठा समाज आता व्यक्त याचं कारण आहे ना, वारंवार त्याच्या ज्या मागण्यांचं वाढणारं शेपूट, त्याला न समजणारे विषय, त्याला न समजणारा अध्यादेश आणि नोटिफिकेशनचा ड्राफ्ट यातला अर्थ आणि वेळोवेळी त्याने ते उधळलेला गुलाल आणि हे सगळं जे काही पाहता सुरुवातीला फक्त निजामशाहीमध्ये जे काही नोंदीत त्याचा विचार करा कुणबी म्हणून काय आहे तो, नंतर मराठवाड्याचाच करा, मराठवाड्यात सगळ्यांना मराठ्यांना द्या, कुणबी करा, मग महाराष्ट्रातल्या द्या, आणि मग ते वाढत 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 जे काही चाललं. त्याच्यामुळे आता लोक सुद्धा म्हणतात की ठीक आहे, आता मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण दिलेलं आहे, मग आता आणखी परत आंदोलनाची गरज काय आहे? रोज उठलं की आंदोलन कर आंदोलन. शेवटी आंदोलन करणारे जे असतात त्यांना सुद्धा घरचं काम धंदा पोट पाणी असतं की नाही. त्यामुळे कदाचित लोक कंटाळले असतील आणि मला नाही होता त्याच्यापुढे. आणि आता त्याच्याच आजूबाजूला राहणारे जे काय कार्यकर्ते ते त्याच्या विरुद्ध जे आता काही गोष्टी बोलायला लागल्या. मला असं वाटतं की लोकांच्या ते लक्षात आलेलं आहे की या ग्रस्ताचा अभ्यास नाही आहे आणि उगीच आपलं तिथे शिवाजी महाराजांच्या प्रतिमेखाली बसून कोणाला शिव्या द्यायचं, संत तुकारामांच्या बाबतीमध्ये वाईट म्हणजे चुकीचं असं बोलणं किंवा मुख्यमंत्र्यांसहित सगळ्यांना शिव्या देणं काय की आई माय बाबा, या सगळ्या गोष्टी आता लोकांच्या लक्षात येतात. शेवटी हा महाराष्ट्र हा पहिल्यापासून सुसंस्कृत आहे, त्यांना कळतं. काही वेळाकरता तुम्ही हे सगळं वादळ उठवू शकता, परंतु त्याची सत्यता जेव्हा बाहेर पडते मग मात्र ते वादळ तेवढ्याच वेगाने ते संपतं सुद्धा. साहेब त्यांचे